प्रलंबित शिष्यवृत्ती, विद्यावेतन व निर्वाह भत्ता तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा। शासकीय वसतिगृहे, ITI इमारती व उपकरणांचे नूतनीकरण करावे। MSCET साठी CUET धर्तीवर एकच अर्ज प्रक्रिया, कमी शुल्क व सुलभ प्रक्रिया लागू करावी। या मुख्य मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेडच्या वतीने पंचवटी हनुमान मंदिर व ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी आज भव्य आक्रोश मोर्चा काढलाय। मोर्चानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। नमस्कार, मी दीपाली अशोक चिटे, देवगिरी प्रदेश सहमंत्री। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगरातर्फे विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन आंदोलन करण्यात आलेले आहे। यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की मुलींच्या मोफत शिक्षण अजूनही झालेलं नाही, त्याचबरोबर ITIच्या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता असेल, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा 80-20चा पॅटर्न असेल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेचा निकालाचा विषय असेल, त्याचबरोबर D-BATUच्या प्रवेश परीक्षा निकालाचा विषय असेल, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सोयी सुविधांचा विषय असेल, प्राध्यापक भरतीचा विषय असेल, अशा अनेक शैक्षणिक समस्यांना घेऊन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे तीव्र आंदोलन केलेलं आहे। जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर ही विद्यार्थी परिषद येत्या काळामध्ये राज्यस्तरीय आंदोलन करणार आहे। नमस्ते, ऋषिकेश काळे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगर मंत्री। आज विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन शासनाच्या नुसत्या धोरणात्मक GRला घेऊन हे सर्व मोर्चा काढण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असतील, विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा विषय असेल, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा 80-20चा विषय असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, विद्यापीठाच्या वेळेवर रिझल्ट लागत नाही, स्पर्धा परीक्षांचे शुल्क आहे, या सर्व विषयाला घेऊन आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढलेला आहे। या मोर्चातील मागण्या लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने, शिक्षण मंत्र्याने तसंच विद्यापीठ प्रशासनाने लक्षात घेऊन हे निराकरण करावं, अन्यथा विद्यार्थी परिषद विद्यार्थी आज या उन्हातान्हात येऊन शांततेत आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत। पण जर हे मागण्या मान्य नाही झाल्या, आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही उद्या सर्व राज्यव्यापी आंदोलन करू, हे शासनाला सांगतो।